श्री सद्गुरु मल्लनाथ लीलामृत अध्याय 27. श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः. विठ्ठल विठ्ठल म्हणता वाचे सुकृत फळले जन्माचे, अनंत तपाचरणाचे पुण्यपदरी पडेल. विठ्ठल नाम मंगलकारक, विठ्ठल म्हणता शुभदायक. विठ्ठलची एकतारक, सर्व कार्य सिद्धीसी. विठ्ठल गुणनिधी, विठ्ठल सर्व सिद्धी. विठ्ठल नामे समाधी, जीवा मोक्षकारक. जया पदासी नये वीट, ते एकची असे विठ्ठल पीठ. त्यासी हृदय द्याता नीट, वैकुंठाधीश लाभतसे. ऐसे वैकुंठ पदाचे आगर, आणोनी रचिले पंढरी नगर. भूवैकुंठ पंढरपूर, शास्त्र पुराणी बोललेसे. पुंडलिक भक्त धीट, मागे भिरकावणी दिली वीट. विटेवरी नीट स्वये ब्रह्म उभे केले, स्वयं ब्रह्मरूपासी आले. विटेवरी उभे ठेले, तेने विठ्ठल नाम शोभले. जड मूड तारावया, असो पापी खळ दुर्जन. भावभक्तिहीन, घेता तुझे दर्शन सर्व मंगल भावे. ऐसे वचनोक्तीच्या मेळे, युगे 28 उभे ठेले. भक्त पुंडलिके जोडले, जड मुडासी तारावया. सनकादिक जया ध्याती, हरिहर जया चिंतती. ते ध्यानसे विठ्ठल मूर्ती, जे पंढरी उभी असे. या लागी करा तयाचे चिंतन, विठ्ठल आठवा मनोमन. याविना अन्य साधन नका जोडू परमार्थी. अनंत व्रताचे फळ, यज्ञ आगादी सकळ. विठ्ठल म्हणता एक वेळ, लाभे तया जीवासे. विठ्ठल म्हणता वाचे, तया भय नाही कळी काळाचे. येणे जाणे खुंटले ते तपासोनिया, ऐसे विठ्ठल नामाचे महात्म्यास. वर्णवेना वेदाधिकास, तेथे मतिमंदास कैसा बोध होऊ शके. परी विठ्ठल नाम वाचे, वर्णियले साचे. वैभव गुरुकृपेचे, येथ अन्य काही नसे. गुरुकृपे आधारे, चालतसे निर्धारे. तेने तुम्हा सामोरे पुढील प्रसंग वर्णेन. गुरुमल्ला पंढरीसी, येता कार्तिक वारीसी. उतरोणिया कबीर हवेलीसी, पूजा विधी पूर्ण केली असे. येवोन महाद्वारी, मूर्ती आठवी अंतरी. येवोन गुरुद्वारी, नमन करत असे. येवोणे गुरुद्वारासी, आलिंगावे नारायण गुरुगुंडासी. हरी महाराज समागमेसी, आत्मचर्चा करावी. ऐसे पंढरीची वारी करता, परत फिरोण मागुता. दृष्टी ठेवून स्मरता, वैकुंठनाथासी प्रार्थले. जडमुड उद्धराया कली, पंढरी नगरी उभविली. स्वये तिष्ठोन करी उद्धार जडमुडाचा. ऐसे पंढरीचे वैभवापरी, आणोन रचावे औसे नगरी. स्वये उभे राहोण द्वारी, जडमूढ तारावे. ऐसे प्रार्थोनी मल्लास प्रेमे, परत निघाले आवसे ग्रामे. भक्त मनोदय पुरवण्या प्रेमे, वचनबद्ध झाला असे. ऐसा झाला गतकथासार, पुढती श्रोती व्हावे सादर. तुमची आ कृपाधार, वदेन पुढती. वचनोक्तीचा ठेवून आठव, म्हणे रुक्मिणीसी माधव. पूर्ण घण मी देवादिदेव, आदी नसे भक्तांच्या. मम भक्त प्राण सखा, अवतार जाण ज्ञानियाचा. आदर ठेवून वचनाचा, जाणे असे तया ग्रामे. तव रुक्मिणी देवासी, मिही येते समागमेसी. देह सोडोन छायेसी, कैसे राहेल सांगपा. ब्रह्म तेथे माया असे, पुरुष तेथे प्रकृती असे. देह तेथे छाया दिसे, तैसे परी मज येणे असे. ऐसे उभयता बोलोन, निघते झाले तेथोन. येओन मल्ला घराला गोन, विश्रांती पावले. माघ शुद्ध सप्तमीस, शके 1819. हेमलंबे नाम संवत्सरास, विठ्ठलाले आवसे ग्रामासी. मल्ला बहु आनंद झाला, मम गृही विठ्ठलाला. भक्ताचा प्राण सखा लाभला आजचे दिनी. मम बोबडे बोलले कुराचे, तू आज करविले साचे. मनोरथ पूर्तीचे, भाग्य लाभले मज आज. साश्रू नयने, मल्ला पाहे मनमोहने. भांबाऊन या म्हणे स्तुतीची नाठवे. म्हणून मौनेची करीन मना, विठ्ठला तू आलासी मम ग्रामा. भक्त काम कल्पद्रुमा, भक्त मनोरथ पूर्वीसी. प्रेमे हृदय भरले, अष्टभाव दाटले. साष्टांग नमन केले मल्ला गुरुने. प्रेमे स्पुंदोन विठ्ठले, मल्ला आलिंगन दिले. प्रेमाश्रुनयन भरले उभयताचे. विठ्ठल म्हणे मल्लासी, मी आलो तुझ्या गृहासी. पंढरीच्या सर्व वैभवासी, उभे राहीन ये ग्रामी. पंढरीचे जे महात्म्य जाणोन, ते येथे काही न दिसे न्यून. मी प्रत्यक्ष स्वये उभारून, भक्त मनोरथ पूर्वी. ऐसे उभयता बोलोन वचन. विठ्ठल उभा ठेवून या कटी कर दोन. भक्ता देण्या अभय वरदान, तिष्ठे द्वारी मल्लाच्या. मल्ला बोलावी सर्वासी, या रे पहा ऋषिकेशी.
कैसा उभासे रूपेसी समचरण ठेवून विटेवरी निर्विकाराकार आले भक्ता लागी साकार झाले विटेवरी ब्रह्म शोभले ते हे जाना विठ्ठल जयाच्या प्राप्ती लागी जपतपाचरती योगी तयासी दुर्लभ जगी भेटिया स्वरूपाची तुमचे भाग्य उदयासी आले स्वयं परब्रह्म उभे ठेले काही सायास न करता जोडले तुमचे पूर्व सुकृत या लागी पहा त्याची आत्मप्रभा जैसा का लावण्याचा गाभा पहा विटेवरी शोभा कैशारिती पंढरीचे वैभवाले पंढरी महात्म्य लाभले तुमच्या नगरास आले आजपासोने या लागी करा त्याची सेवा अर्पोणिया जीवा भावा परमनिधानाचा ठेवा तुमची या भाग्ये जोडला ऐसे सर्वा सांगितले परी ते कोणाच्या मनान रुचले अभक्तासे बोल वाटले निष्फळ सर्वही परिजय गुरुसी शरण गेले अंगी भक्त पण रुजविले तयासीच हे कळले मल्ला वचन विठ्ठल खूण जाणावया जगी सद्गुरुशी शरण जाय वेगी ते तुझ दावती संगी विठ्ठल स्वरूपासी स्वये ब्रह्मतिष्ठले पंढरी क्षेत्रीचे महिमान लाभले ते पूर्ण वैभव जोडले ये स्थानासी येत संशय जे घेती समजावे ते अल्पमती जे वितंडवाद करती बुद्धिभ्रष्टा सम या लागी ऐका वचन प्रमाण पंढरीचे दैवत विठ्ठल जान ते उभे केले ये स्थान ते पहा कैशारिती याची घ्यावया प्रचिती ऐका हो श्रोते निश्चिती प्रसंगी घडली जी दशा परी बोलेन प्रतिवर्षी नित्यनेमा ज्येष्ठ शुद्ध द्वादशी ते पौर्णिमा मल्ला बोलावणी प्रेमा गुरु उत्सव करीत असे प्रतिष्ठापना गुरुमूर्तीसी धूप दीप नैवेद्यासी पूजा समर्पोनी चरणासी सद्गुरु आळवितसे पौर्णिमेच्या दिनी आनंदे काला करोणी आठवणी गुरुगुण म्हणी लोक परत जातसे एके वर्षी काय झाले मल्ला कीर्तनासी उभे राहिले आनंदाश्रू नैनी भरले मल्ला कीर्तनी दोन्ही बाजू टाळ करी असती मृदुंगविणा मधुर वाजती मध्ये मल्लराज शोभती ऐशा परी विठ्ठल नामाचा गजर भारी समोर गुरुमूर्ती गोचरी उभा राहून मल्ला करी कीर्तन प्रेमाने मल्ला प्रेमे करोण भरी मुखी विठ्ठल विठ्ठल हरी ऐकता शिनली वैखरी श्रोतृवर्गाची तव देखिला चमत्कार विठ्ठल नामे गर्जना थोर करोण धावला समोर विठ्ठल मूर्तीच्या पंढरी महापूजा भारी होतसे धूप दीप उपचारी तव बडवे याचे करी पितांबर पेटला विठ्ठलाचा ते स्वये मल्ला ते दिसले कीर्तना तो निधावले पेटता पितांबर विझविले श्री विठुरायाचा सर्वजण बोलती वाचे गुरुराज का धावले साचे धावत जाती तयाचे परिदृष्टी दिसेना गुरुकृपा जया लाभली ज्ञानदृष्टी ज्याची उघडली तयासीच दृष्टी पडली येरा नकळे साचार पुन्हा मल्ला गुरु कीर्तनी आले सर्वा लागी प्रसिद्ध केले पांडुरंगाचे पितांबर पेटले पंढरीचे नगरी तयाची आगते वेळा मज पहावे ना डोळा म्हणून धावत गेलो ते वेळा तया ठायासी पहा माझे दोन्ही कर तुम्हासी दिसे साचार विझविला तो पितांबर मी स्वये जन पाहती सर्व तव काळे दिसती दोन्ही कर म्हणती हा चमत्कार कैसा झाला असे मल्ला सांगे सर्वाप्रती पहा याची प्रचिती पंढरीचे गुज निश्चिती ये स्थळे आले असे जे जे घडे पंढरी ते ते पहा ये द्वारी घेऊन गुरुशी दोरी पुण्यकर्म अर्पिजे कोणी न्यून पहावे ये स्थळासी प्रत्यक्ष जाना विरा वैभवासी पंढरनाथ आले जोडीसी तया ठाई काय न्यूनसे संशय मणी न धरता मनोभावे सेवा करता इच्छित मनोरथ पुरविता समर्थ येथे उभासे कल्पतरू तळवटी बैसता इच्छले पदार्थ पुरविता परी ये स्थळी अकल्पित लाभता संशय कासया धरावा संकट पडता भारी आठवावा तो हा श्रीहरी येवोण ये मंदिरी संकल्प सोडावा सत्य संकल्पाचा दाता असे भगवान तो स्वये सांगे महिमान ये स्थळीचे करा संशय दूर व्हा तुम्ही गुरु समोर सेवा करून चित्त चकोर अर्पाचरणी पांडुरंगाच्या पहातयाची प्रचिती अनुभवे साठवा पोटी व्यर्थ नका करू अटाटी अन्य साधनांची संकटी पडेल जो वरदध्याय जाण तयाने त्रिवार करावे पठन त्रिवार करता पठन संकट सर्व दूर होय ऐसा हा वरदध्याय लाभला असे साचार उभे राहोन समोर श्री विठ्ठले वर दिला असे
तैसे पूर्ण पारायण करता पावेल मुक्ती सायुज्यता न्यून अधिक परत्ता भेदभाव ग्रंथी आणोने आता सर्वा संता विनंती अवधान द्या मजप्रती सोडोन कृपा भांडवलपूर्ती करा ये ग्रंथाची रंगनाथ भक्तीचा भुकेला गुरु चरित्री रंगला गुरुवद्वी तोच वदला स्वांत सुखे इति श्री पार्वती सूत रंगनाथ कृत श्री गुरु मल्लनाथ लीलामृत ग्रंथ सप्तविशोध्याय संपूर्ण।